तर स्वेदाचे हे जे गुणधर्म सांगितले आहेत किंवा गुण जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत की त्याच्याद्वारे स्वेदाची ॲक्शन कशी होते आपल्याला कळतं की कुठल्या गुणांनी कुठलं ॲक्शन होते ते आपल्याला कळतं। आता स्वेदाचं काम पाहायला गेलं तर स्नेहन आणि स्वेदन हे दोन्हीचं काम आहे। तर चरकांनी खूप छान सूत्र सांगितले। चरक सूत्रस्थान 10व्या अध्यायामध्ये शुष्कान्यापि हि काष्ठानी स्नेह स्वेदोपवादनैः नमयंती यथा न्यायम किम पुनर्जीवितो नरान। त्यामध्ये काय सांगितले की शुष्क काष्ठाला ज्याप्रमाणे स्नेहन आणि स्वेदन असं केल्यानंतर त्याला जसं वाकवता येतं, नमयंती यथा न्यायम। तर जिवंत माणसांची काय गोष्ट, तर आपल्याकडे खूप पेशंट येतात की जे काय म्हणतात सर्वांग ग्रह असतो किंवा चालता येत नाही किंवा कटिग्रह आहे, दोन्ही उभयपाद ग्रह आहे। तर या ठिकाणी आपण स्नेहन स्वेदन केल्यानंतर तिथल्या ठिकाणचा ग्रह कमी होतो। म्हणून पक्षाघाताचे जे पेशंट असतात ते स्नेहन स्वेदनानेच कसे काय बरे होतात, तर त्याचं उत्तर ते आहे की कंटिन्युअस एखाद महिना 2 महिना जिथे जिथे स्टिफ झालेले मसल्स वगैरे आहेत त्यांना जर सतत आपण स्नेहन स्वेदन करत राहू तर हळूहळू पेशंटला त्याचा फायदा व्हायला लागतो आणि ते जे मसल तिथे जे स्टिफ झालेले असतात ते हळूहळू मऊ व्हायला लागतात। नमयंती यथा न्यायम किम पुनर्जीवितो नरान। तर हे सगळे जे कर्म आहे ते स्नेहन आणि स्वेदन दोन्हीचे पण आहेत। स्वेदनाने पण होतं आणि स्नेहनाने पण। नुसती स्वेदन चिकित्सा कुठे वापरतात तर वातकफ जिथे जिथे व्याधी आहे, आमवातासारख्या व्याधी आहे, आमप्रधान जिथे जिथे व्याधी आहे त्या ठिकाणी आपण स्वेदन ही फक्त केवळ चिकित्सा वापरू शकत असतो। तर हे झालं स्वेदनाचे गुण। त्यानंतर स्वेदन द्रव्य कुठले आहेत, तर स्वेदन द्रव्य जे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये काय म्हणता येईल, पहिलं द्रव्य जे आहे ते आपण घरगुती जे पाहतो ते आपण एखादा वीट किंवा तव्यावर कापड गरम करून त्याचा शेक करणे। दुसरं गरम पाण्यात पाय ठेवणे किंवा गरम पाण्याने आंघोळ करून घेणे, हे एक दुसऱ्या प्रकारचं स्वेद आहे। जास्तीत जास्त म्हटलं तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपण जे गुरुप्रावरण घेतो, ब्लँकेट वगैरे ओढून घेतो, तर ते पण एक प्रकारचं काय आहे तर अद्रव्यभूत स्वेद आहे। स्वेदाचे 2 प्रकार माहिती आहेत ना आपल्याला, जसं की वृक्षस्वेद, स्निग्ध स्वेद, द्रव्यभूत, अद्रव्यभूत। द्रव्यभूतमध्ये आपण डायरेक्ट अग्नीचा संपर्क असतो आणि अद्रव्यभूतमध्ये अग्नी नसतं, द्रव्याद्वारे आपण स्वेदन चिकित्सा करतो। तर ह्याच्यामध्ये स्वेदनाचे काय गण सांगितले त्यांनी, स्वेद द्रव्य पण सांगितले। तर कुठले आहेत अशी द्रव्य आणि गुण कुठले आहेत स्वेदाचे, तर ते आपण जरा पाहूया। तर जे स्वेदोपक गण सांगितलं आहे, शोभांजनैक एरंड, अर्क वृश्चिर पुनर्नवा, यव तिलकुलत्थ माशबद्रानी इति दशेमानी स्वेदोपगानी भवंती। तर हे 10 द्रव्य सांगितलेले आहेत। कुठले कुठले आहेत, शोभांजन, अर्क, एरंड, वृश्चिर पुनर्नवा, यव तिलकुलत्थ माश बदरानी इति दशेमानी स्वेदोपगानी भवंती। म्हणजे 10 द्रव्य जे सांगितलेत हे सगळी 10 द्रव्य स्वेदोपक गणामध्ये येतात। कुठली कुठली, शोभांजन म्हणजे आपलं शिग्रू म्हणजे शेवगा, त्यानंतर एरंड, अर्क वृश्चिर म्हणजे श्वेत पुनर्नवा, यव, तीळ, कुलत्थ, माश आणि बदर, हे जे 10 सांगितलेत हे स्वेदोपक गण सांगितलेत। त्यासोबतच चरकांनी आपल्याला नाही का पिंडस्वेद, आता स्वेदाचे वेगवेगळे जे प्रकार सांगितले, द्रवस्वेद, पिंडस्वेद, त्यानंतर काय म्हणता येईल पोटली स्वेद, उपनाह स्वेद, ह्या प्रत्येकाचे वेगवेगळे द्रव्य सांगितलेत। आता इथे आपल्याला जर पिंडस्वेदासाठी वापरायचे आहेत तर कुठले येतील, तर त्यांनी सांगितले जे स्निग्ध द्रव्य आहे ते जनरली आपण पिंडस्वेदासाठी वापरू शकतो। कुठले कुठले आहेत तर तिल, माश, कुलत्थ, आम्लद्रव्य, त्यानंतर घृत, तैलम, अमिष म्हणजे इथे मांस, ओदन, त्यानंतर पायस, कृशरा, मास, पिंड, स्वेदम प्रयोजय। तर ह्याच्यामध्ये हे सगळे जेवढे द्रव्य आहेत ते आपण पिंडस्वेदासाठी वापरू शकतो। तीळ, माश, कुलत्थ, आम्लद्रव्य, त्यानंतर घृत, तेल आणि मांसखंड, त्यानंतर पायस म्हणजे खीर, त्यानंतर कृशरा खिचडी आणि डायरेक्ट मांस घेणं। ठीक आहे।
तर हे सगळे जे द्रव्य आहेत ते आपण वापरू शकतो. त्यानंतर काय सांगितलेलं आहे की गौखर उष्ट्र वराहश्च सकृताभिही सतुषयवैः. म्हणजे इथे काय काय सांगितलं आहे की आपलं गाय, त्याच्यानंतर खरं, नंतर उष्ट्र, त्याच्यानंतर वराह यांचं जे हे आहे पुरुष, त्याचा वापर करायचा. त्यानंतर सतुषयव, त्यानंतर सिकिता, सिकिता म्हणजे वाळू, त्यानंतर पांशू, त्याच्यानंतर पाषाण. हे जे द्रव्य आहेत हे आपल्याला काय म्हणता येईल वृक्षपिंड स्वेदासाठी वापरता येतात. हे वरचे जे पाहिले ते आपण कशात आहेत की ते स्निग्ध पिंड स्वेदासाठी वापरले जातात आणि हे खालचे जे आहेत ते वृक्षपिंड स्वेदासाठी वापरले. चरक सूत्रस्थान 14व्या अध्यायामध्ये याचं वर्णन दिलेलं आहे. त्यानंतर नाडीस्वेद कुठले कुठले सांगितले आहेत तर वारुण अमृत एरंड शीघ्रमूलक सर्षपय वासावंश करंज अर्क यत्रैर अश्मंतकश्च शोभांजन शैरीय मालती सुरसार्जकैः पत्रश्च क्वाथम सलिलम नाडी प्रयोजयेत. तर याच्यामध्ये वरुण, अमृता, एरंड, शिग्रू, त्याच्यानंतर मुळक, मुळा, सर्षप, त्यानंतर वासा, वंश, करंज, अर्क, अश्मंतक, त्याच्यानंतर परत शोभांजन, शैरीय नावाचे एक वनस्पती सांगितले, मालती एक सांगितलेली आहे. त्यानंतर सुरसा म्हणजे तुळशीचा भेद, या पत्रांचा क्वाथ करून यांचं नाडीस्वेद करायला सांगितलेलं आहे. तर हे सगळे जे द्रव्य आहेत ते आपण नाडीस्वेदासाठी वापरू शकतो. तर आपल्याकडे जनरली आपण नाडीस्वेदासाठी जे वापरतो ते म्हणजे दशमूळ चूर्ण. तर दशमूळाचा क्वाथ करतो आणि त्याची पोटली करून ते आपण पाण्यामध्ये टाकतो आणि त्याच्याद्वारे स्वेदन करतो. तर सुश्रुतांनी पण वेगळे सांगितले, काकोली, क्षीरकाकोली, जीवक, ऋषभक, हे जे जीवनीय दशमानी जे सांगितलेले आहेत ते जीवनीय दशमानींचा वापर करून आपण स्वेदन करू शकतो गृहण स्वरूपामध्ये. त्यानंतर कर्कट शृंगी, तुगाक्षिरी, पद्मक, प्रपौंडरिक, वृद्धिका, जीवंत्यो, मधुकश्चेती हे सुश्रुतांनी सांगितलेले स्वेदनार्थ द्रव्य आहेत. हे उपनाहार्थ आहेत. उपनाह कशासाठी करतो आपण? जेव्हा एखाद्या द्रव्याचा कल्क करून तो त्या ठिकाणी बांधणे, पट्टी बांधणे है ना, पोल्टिस जे म्हणतो ते उपनाहार्थ द्रव्य सुश्रुतांनी काकोल्यादिगणाचं सांगितलेलं आहे. त्यानंतर सुरसादिगण सांगितलेलं आहे, एलादिगण सांगितलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण एलादिगणावर ॲज अ विषग्न म्हणून काम चालू आहे. आता कोरोनाच्या काळामध्ये एलादिगण जो आहे तो ॲज अ विषग्न म्हणून, विषग्न गण आणि कृमिघ्न गण म्हणजे याचं धूपन जे आहे ते कृमिघ्न आणि विषग्न सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे एलादिगण जो आहे तो स्वेदनासाठी किंवा काय म्हणतात धूपनासाठी पण वापरला जातो. तर या प्रकारे उपनार्थ सांगितलेला आहे. त्यानंतर प्रस्तर, त्याच्यानंतर गोधूम वगैरे जे द्रव्य आहेत, माश जे आहे ते प्रस्तर स्वेदासाठी वापरले जातात. त्यानंतर शाल्वनादी वातघ्नगण जो सांगितलेला आहे तो पण, विदारी गंधादी पण आहे आणि दशमूळ जो आहे तो पण आपण स्वेदनासाठी, खूप सारे द्रव्य आहेत जे स्वेदनासाठी वापरू शकतो. म्हणजे आपण काय म्हणतात युक्ती प्रमाण वापरून आपल्याला कुठलं द्रव्य वापरायचं आहे त्या ठिकाणी आणि कुठल्या प्रकारचा स्वेद वापरायचा आहे. जसं मी सांगितलं की उपनाह कुठे वापरायचं आहे, उपनाह जर वातकफज कंडिशन असेल त्या ठिकाणी वापरायचं आहे. घन शोथ असेल त्यापेक्षाही जास्त कफज शोथ जिथे असेल तिथे उपनाह, कारण तिथे कॉन्टॅक्ट जास्त असला पाहिजे ना म्हणून. तर त्या ठिकाणी आपण उपनाह वापरू शकतो. त्यानंतर प्रस्तर किंवा नाडीस्वेद जे वापरायचं आहे तिथे जिथे आपल्याला वाटते की इथे शूलहर गण आहे आणि थोडंसं पित्ताची संप्राप्ती आहे तर त्या ठिकाणी आपण द्रव स्वेदाचा वापर करू शकतो. आणि वातग्न आहे आणि पित्तच अशी जेव्हा संप्राप्ती असेल किंचित त्यावेळेस आपण द्रवस्वेद वापरतो. पिंडस्वेद जो आहे म्हणजे षष्टिकशाली किंवा असं जे आहे ते बृहणार्थ वापरले जातं. म्हणजे जिथे केवळ आणि केवळ वात आहे त्या ठिकाणी आपल्याला पिंडस्वेद वापरता येतं. ते हे स्वेदाचे जे कॅटेगरायझेशन आहे हे पेशंटनुसार आपल्याला ठरवावे लागतात की कुठल्या पेशंटमध्ये कुठला स्वेद आपल्याला द्यायचा आहे. स्वेदाचे 2 प्रकार सांगितले आहेत, जसं मी म्हटलं की आधी स्निग्धस्वेद आणि अग्निस्वेद आणि अनग्निस्वेद. अनग्निस्वेद तुम्हाला आतापर्यंत झालेला आहे. अनग्निस्वेदाचे प्रकार आहेत व्यायाम, उष्ण सदनम, गुरुप्रावरणम, क्षुधा, बहुपानम, भयक्रोध, उपनाह, आह, वातपैहा, स्वेदयंती दशेतानी, नरम,
अग्नी गुणावृते चरक सूत्रस्थान 14व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये 10 प्रकारचे स्वेद सांगितले आहेत. व्यायाम, उष्णसदन, गुरुप्रावरण, क्षुधा, त्याच्यानंतर बहुपान, त्यानंतर भय, क्रोध, उपनाह, आहह आणि वातपै म्हणजे आतपै. तर हे जे 10 प्रकार आहेत ते आपल्याला अनग्नी स्वेदाच्या रूपात वापरल्या जातात. तर अनग्नी स्वेद पण एक चिकित्सेचा पार्ट आहे. जसं आपण पाहिले की दोषांचे 3 प्रकार असतात, अल्पदोष, मध्यम दोष आणि बहुदोष. तर अल्पदोष जिथे जिथे आहे त्या ठिकाणी तुम्हाला दोषांचं पाचन करायचं आहे किंवा तिथे जे आपल्याकडे उपाय सांगितलेले आहेत. अल्पदोषाची चिकित्सा काय सांगितली आहे की क्षुध वेगावरोध आणि वातातपै, क्षुधवेग धारण करणे आणि आतपवात सेवन करणे हे अल्पदोषाची चिकित्सा सांगितली. तर अल्पदोष जिथे जिथे असतील तर तुम्ही तिथे अनग्नी स्वेद वापरू शकता. तर यामध्ये उष्णस्वदन, गुरुप्रावरण, क्षुधा वेगावरोध करणे, बहुपान करणे, बहुपान म्हणजे इथे मद्यपान आहे, भय, क्रोध, असं जे गोष्टी आहेत याच्याने सुद्धा स्वेदन आणल्या जातं. तर या प्रकारे आपण स्वेदन करू शकतो. खूप जणांना राग आला की घाम यायला लागतो, काही जणांना भीती वाटली की घाम यायला लागतो. तर हे 10 प्रकार जे आहेत याचा वापर करून आपण अल्पदोषांची चिकित्सा करू शकतो. आमवाताच्या पेशंटला शक्यतो आपण गुरुप्रावरण सांगतो चिकित्सा, कारण तिथे आम आहे, आपण डायरेक्ट स्वेदन नाही देऊ शकत. तर तिथे घनस्वेद द्यावा लागतो आपल्याला. घन म्हणजे वृक्षस्वेद, घन वृक्षस्वेद असा द्यावा लागतो. म्हणून त्यावेळेस आपण पेशंटला सांगत असताना अनग्नी स्वेदाच्या स्वरूपामध्ये गुरुप्रावरण पण सांगतो पेशंटला आणि सोबत वालुका पोटली स्वेद किंवा काय म्हणता येईल उपनाह स्वेद अशा प्रकारे स्वेदन करू शकतो. तर हे झालं स्वेदाचे प्रकार. त्यानंतर गुणानुसार पण प्रकार आहेत, स्निग्ध स्वेद आणि वृक्षस्वेद. आता जसं पाहिलं आपण तिल, माश, कुलत्थ वगैरे जर वापरत असू आपण मांसखंड, तर हा स्निग्ध स्वेद झाला. वृक्षस्वेदामध्ये आता जे गोखूर, उष्ट्र, वराह यांचं जे पुरुष आहे यांच्याद्वारे किंवा तुष, वालुका ह्यांच्याद्वारे जे केलं जातं ते आपण वृक्षस्वेद असे 2 प्रकार होतात. स्थानानुसार पण प्रकार होतात, एकांग स्वेद, सर्वांग स्वेद. तर एकांग म्हणजे जिथे पाय फक्त दुखतोय तर एकाच ठिकाणी करायचं. सर्वांग स्वेद म्हणजे प्रस्तर, कुटी जे स्वेद येतात किंवा रसायनादी, वातातपी किंवा आपल्याला जेंताक स्वेद, हे सगळे सर्वांग स्वेदामध्ये येतात. तर आपल्याकडे पेटी जो स्वेद केला जातो तेच म्हणजे कुटी स्वेदापैकी किंवा जेंताक स्वेदापैकी असं आपण म्हणू शकतो. तर स्वेद आपण वृक्षस्वेद पण देऊ शकतो, स्निग्ध स्वेद आणि स्निग्ध आणि वृक्षस्वेद देऊ शकतो. आता स्निग्ध स्वेद कुठे द्यायचा तर वात व्याधीमध्ये, वृक्षस्वेद कुठे द्यायचा तर कफ दोषामध्ये, आणि स्निग्ध आणि वृक्ष दोन्ही प्रकारचे जे स्वेद आहेत ते वात कफज रोगांमध्ये आपण ते इंडिकेट देऊ शकतो. त्यानंतर अजून प्रकार होतात मृदू स्वेद, मध्यम स्वेद आणि उत्तम स्वेद. तर मृदू स्वेद कुठे द्यायला सांगितलेलं आहे की वृषण, हृदय आणि दृष्टी. हृदय मर्म आहे आणि दृष्टी आणि वृषण या ठिकाणी जो स्वेद द्यायचा आहे तो खूप मृदू स्वेद द्यावा लागतो. मध्यम स्वेद जो आहे तो वंशनाच्या ठिकाणी द्यायला सांगितला आणि उत्तम स्वेद जो आहे तो शेष अवयव अंगजहा म्हणजे हस्तपाद जे आहेत त्या ठिकाणी आपण म्हणजे शाखांच्या ठिकाणी जो द्यायचा आहे तो महान स्वेद द्यायचा आहे. वंशनाच्या ठिकाणी मध्यम स्वेद द्यायला सांगितलंय. हृदय, वृषण आणि दृष्टी यांच्या ठिकाणी स्वेदन देताना आपल्याला मऊ स्वेद म्हणजे काय म्हणतात, जसं आपण नस्याच्या वेळेस हस्ततल स्वेद करतो किंवा मर्मरक्षा जे सांगितलेले आहे किंवा हृदयाच्या ठिकाणी किंवा नेत्राच्या ठिकाणी ओला कापड ठेवून नंतरच मग त्यांना स्वेदन द्यायला पाहिजे असं सांगितले. कारण ह्यांना तेजचं भय असतं आणि हे काय म्हणतात एक मर्मस्थान आहेत, म्हणून यांच्यामध्ये महान स्वेद निषेध आहे. तर मग यांना जर स्वेदन द्यायचं असेल तर त्याची आपल्याला रक्षा करायला पाहिजे. तर चरकोक्त 13 स्वेदाचे प्रकार सांगितले आहेत. आधीपासून चरक संहितेमध्ये आपल्याला झालेच आहेत, तरी पण संकरो, प्रस्तरो, नाडी, परिशिको, अवगाहन, जेंताको, अश्मघन, कर्षुकुटी, भू, कुंभकैवच, कुपो, होल्याक इत्येते स्वेदयंती त्रयोदशः. तर स्वेदनाचे 13 प्रकार सांगितले आहेत. त्याच्यामध्ये संकर, प्रस्तर, नाडी, परिषेक, अवगाह, जेंताक, अश्मघन, कर्षुकुटी, भू, कुंभकैवच आणि कुपो, होलाक हे जे आहेत हे 13 प्रकार चरकांनी स्वेदाचे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये जे आहे संकर स्वेद, प्रस्तर स्वेद, नाडी स्वेद, परिषेक
अवगाह, जेंताक, अश्मघन, कर्षू, कुटी, भू, कुंभी, कूप आणि होलाक हे 13 प्रकारचे स्वेदन सांगितलेत. तर 13 प्रकारापैकी आपल्याला कुठे वापरायचं, तर तुम्ही व्याधीचे जर पाहाल एखादा व्याधी तर त्याच्या वातरक्तामध्ये जसं प्रस्तर स्वेद सांगितलेलं आहे है ना. त्यानंतर संकर स्वेद जे सांगितलेलं आहे तो वातव्याधीमध्ये सांगितलेला आहे. त्याच्यानंतर नाडी स्वेद सांगितलेला आहे. खूप ठिकाणी परिषेक सांगितलेलं आहे. परिषेकाद्वारे स्वेदन करायचं आहे. त्यानंतर जेंताक स्वेद जो महान स्वेद आहे तो मोठे जे व्याधी आहेत त्याला आपल्याला जेव्हा शोधन करायचं त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रकारचं स्वेद देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अश्मघन, त्याच्यानंतर कर्षू, कुटी आणि हे जे प्रकार आहेत काही प्रचलित ठिकाणी आपण करतो. जसं की आफ्टर डिलिव्हरी जे आहे ते कूप किंवा कर्षू कुट याच्यापैकीचा जो स्वेद आहे तो देतो आपण. त्या ठिकाणी स्वेदन द्यायचं आहे म्हणून. जेव्हा कटिगतवात असतो त्या ठिकाणी पण आपण त्या प्रकारचं स्वेदन वापरू शकतो. तर मॅक्झिमम जे आहे आपल्याकडे द्रवस्वेद वापरले जातं, संकर स्वेद वापरले जातं आणि अवगाह स्वेद पण बऱ्यापैकी वापरले जातं. पण जेंताक, कुटी आणि हे जे आहेत होलाक हे खूप वापरले नाही जात. त्यानंतर प्रस्तर स्वेद पण खूप जरा कमी प्रमाणात वापरतो आपण. तर काही ठिकाणी याची प्रॅक्टिस होते केरळच्या साईडला, पण आपल्याकडे शक्यतो नाडीस्वेदाचा मात्र भरपूर पुरेपूर वापर आपण करतो नाडीस्वेदाचा. तर जसं काश्यपानी सांगितलंय की जे 8 प्रकार सांगितले स्वेदाचे, तर ह्याच्यामध्ये 8 प्रकारामध्ये त्यांनी काय सांगितले, हस्तस्वेद एक वेगळा प्रकार सांगितलेला आहे. तर ह्याच्यामध्ये हस्तस्वेद, प्रदेह, नाडी, प्रस्तर, संकर, उपनाह, अवगाहश्च, परिषेक तथा अष्टमम. तर यांनी पहिला स्वेद जो सांगितलाय तो हस्तस्वेद, कारण त्यांचं बालरोगाशी संबंधित असल्यामुळे छोट्या मुलांना हलका स्वेद पाहिजे म्हणून हस्तस्वेद त्यांनी प्रधान सांगितलेलं आहे. आणि मग बाकीचे स्वेद असे 8 प्रकार सांगितले. वाघभट आणि सुश्रुतांनी एकूण स्वेदाचे 4 प्रकारात मोठे कॅटेगरायझेशन केले. त्याच्यामध्ये उपनास्वेद, द्रवस्वेद, उष्मस्वेद आणि तापस्वेद असे 4 प्रकार सांगितलेले आहेत. तापस्वेद, त्याच्यानंतर उष्मस्वेद, उपनास्वेद आणि द्रवस्वेद. चरकांचे जे 13 प्रकार आहेत तेच यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलेले आहेत, कंटिन्युअस करून त्याच्याद्वारे स्वेदाचे कॅटेगरायझेशन केलेलं आहे त्यांनी 4 प्रकारात आणि चरकांनी 13 प्रकारात. तर ह्या प्रकारे स्वेदन झालं. डल्हन आणि कारमुक्तेच्या आधारावर केले, एक तर संशमनीय स्वेद आणि शोधनार्थ स्वेद. तर हे 2 प्रकार महत्त्वाचे आहेत, कारण संशमनीय स्वेद म्हणजे जिथे जिथे आपल्याला वाटते की पेशंटला शूल आहे, शोथ आहे, या ठिकाणी जर द्यायचं आहे तर ते संशमनीय स्वरूपात शमन करण्यासाठी. शोधनभूत म्हणजे जिथे वमन विरेचन करायचं आहे आपल्याला पेशंटला त्या ठिकाणी जर करायचा आहे स्वेद तो संशोधनाभूत स्वेद. असे 2 प्रकार स्वेदनाचे सांगितलेत. त्यानंतर बाह्यस्वेद आणि अभ्यंतर स्वेद पण हा एक वेगळा प्रकार सांगितलेला आहे. बाह्यस्वेद कुठे तर आपला जो पंचकर्मातला प्रकार येतो तो बाह्यस्वेद, आणि अभ्यंतर स्वेद कुठे तर जसं सुश्रुतांच्या चिकित्सा विद्रधीची जी चिकित्सा सांगितलेली आहे तर विद्रधीच्या चिकित्सेमध्ये अभ्यंतर स्वेदनार्थ द्रव्ये सांगितलेली आहेत की जी अभ्यंतर विद्रधीचं भेदन करतील. किंवा विद्रधीची प्रायमरी जी चिकित्सा सांगितली आहे की सुरुवातीला आपल्याला स्वेदन द्यायचं आहे आणि त्याला पक्व अवस्था आणायची आहे. तर बाह्यतः जरी विद्रधी असेल तरी अभ्यंतरतः जर आपण उष्ण द्रव्ये दिली, स्वेदनार्थ द्रव्ये दिली तर त्यानंतर पेशंटला काय होतं की विद्रधी फुटतो. तर अभ्यंतर स्वेदनाच्या द्रव्यांमध्ये त्यांनी शिग्रू, त्याच्यानंतर यवक्षार, ही जी उष्ण तीक्ष्ण, त्याच्यानंतर चित्रक, कुटकी ही जी द्रव्ये सांगितली आहेत तर ही अभ्यंतर स्वेदनार्थ द्रव्य सांगितलेली आहे. चरकांनी काही अभ्यंतर स्वेदनाच्या द्रव्यांमध्ये ज्योतिषमती, ऐफेन, वच्चा, जटामांसी, एरंड, शोभांजन, अंकोल, भृंगराज, त्याच्यानंतर रसोन, कुसुंभ, मदनफळ, नाडी हिंगू, अर्क, दंती हे जे उष्ण आणि तीक्ष्ण, त्याच्यानंतर विषद्रव्ये जी आहेत ती सगळी स्वेदन द्रव्य आहेत. त्याच्याने स्वेदन होतं ना उष्णद्रव्य असल्यामुळे आणि विषद्रव्य असल्यामुळे. तर विषद्रव्य ही स्वेदाच्या गुणाची असतात बऱ्यापैकी, कारण ती उष्णता निर्माण करतात, पित्त निर्माण करतात, म्हणून त्यांना आपण विषद्रव्य म्हणतो. तर काही विषद्रव्य पण आणि बाकीचे जे आपल्या घरातले आहेत जे रसोन आहे,
त्यानंतर काय म्हणतात तुळशी आहे, त्यानंतर अर्क आहे, बनपशा आहे, भल्लातक जे आहे हे सुद्धा खूप जास्त प्रमाणात, त्याच्यानंतर कुसुंब आहे, त्याच्यानंतर मोहरी आहे, सरसो आहे, ही सगळी द्रव्ये जी सांगितली ती स्वेदनार्थ द्रव्ये सांगितलेली आहेत. तर यांचा वापर अभ्यंतर स्वेदनासाठी आपण करू शकतो. आता स्वेदन योग्य अयोग्य कुठले आहेत, तर योग्य अयोग्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की कुणाला स्वेदन करावं, तर ज्यांना पित्तप्रधान व्याधी नाही आहेत खूप जास्त प्रमाणात, तर त्यांना आपल्याला स्वेदन करायचं आहे. तर पहिलाच शब्द त्यांनी सांगितले प्रतिशय. आपल्याला घरगुती माहिती आहे, सर्दी झाल्यानंतर आपल्यालाच इच्छा होते है ना, शरीराची काय म्हणतात विपरीत गुणेच्छा जे आहे चयाचं लक्षण, तर ते जेव्हा दोषांचा चय व्हायला लागतो तेव्हाच शरीराची विरुद्ध प्रतिक्रिया होते. जसं की प्रतिशयामध्ये थंड गोष्टी अजिबात नाही आवडत, म्हणून आपल्याला स्वेदन आवश्यक वाटतं. तर प्रतिशय स्वेदनार्थ आहे. त्याच्यानंतर कास, हिक्का, श्वास, अंगगौरव, कर्णशूल, सगळे जे शूल येतात ते सगळे स्वेदना योग्यमध्ये येतात. त्याच्यानंतर स्वरभेद, गलग्रह, अर्दित, एकांगवात, सर्वांगवात, पक्षाघात, विनाम, हे सगळे जे व्याधी आहेत त्याचे ते सगळे जिथे जिथे ग्रह आहे, मग इथे मन्याग्रह म्हणजे काय म्हणतात बोटापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत जेवढे जेवढे ग्रह आहेत ते सगळे किंवा शूल हे सगळे स्वेदन योग्यामध्ये येतात. जसं की अजून काय म्हणता येईल कटिग्रह, कुक्षिग्रह, हनुग्रह, गृध्रसी, मूत्रकृच्छ, मुष्कवृद्धी, अंगमर्द, पादार्थी, जंघार्थी, जानवार्थी, उरुवार्थी, जंघा उरुग्रह, शोथ, आमदोष, शैत्य, वेपथू, वातकंटक, संकोच, आयास, स्तंभ, त्यानंतर सुप्ती. अजून एक वेगळं लक्षण सांगितलेलं आहे की जसं मूत्रकृच्छामध्ये आणि शुक्राघातामध्ये सांगितलेलं आहे की तिथे स्वेदन चिकित्सा दिलेली आहे. शुक्राघात म्हणजे शुक्र उत्पत्तीच नाही आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी स्वेदन चिकित्सा दिली आहे. आणि नॉर्मली जेव्हा काय म्हणता येईल शुक्र आहे त्या ठिकाणी आपल्याला स्वेदन वर्ज्य सांगितलेलं आहे, जसं वृषणाच्या ठिकाणी. तर ह्या दोन्ही गोष्टी विरुद्ध आहेत. त्यानंतर एक सांगितले आहे की पक्षाघात आणि जे काय म्हणतात न्यूरोलॉजिकल कंडिशन्स आहेत, न्यूरोलॉजिकल कंडिशन्समध्ये सुद्धा स्वेदन ही प्रमुख चिकित्सा आहे. जसं की सुप्ती आहे, एकांगवात आहे, पक्षाघात, सर्वांगात, जिथे जिथे न्यूरोलॉजिकल कंडिशन्स आहेत त्या ठिकाणी स्नेहन आणि स्वेदन खूपच छान काम करतं. म्हणून आपल्याकडे पेशंट झोपून जरी आलेला म्हणजे झोपलेल्या अवस्थेत आलेला आहे पक्षाघाताचा पेशंट, तर तो जाताना 1-2 महिन्यांनी वगैरे जर कंटिन्यू त्याला स्नेहन स्वेदन केलं तर तो चालत हळूहळू आपला स्वावलंबी होऊ शकतो. तर म्हणायचा अर्थ असा की न्यूरोलॉजिकल कंडिशनमध्ये आपल्याला करता येतं. त्यानंतर जे आहे की पंचकर्माच्या आधीची कंडिशन म्हणून तुम्हाला स्वेदन करता येतं, जसं बस्ती, वमन, विरेचन याच्या आधी जेव्हा करायचं